हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज इथे बनवणार आहे सुकट आणि बटाटा। त्यासाठी सुकट निवडून घेतलेली आहे, जे काटे असतात डोक्याचा भाग आणि पोटाचा भाग तो काढून घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे। बटाटा चिरून पाण्यात ठेवलेला आहे, तोपर्यंत बाकीची तयारी करते। इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो नसेल तर कोकम किंवा लिंबू वापरू शकतो। आता सुकटसुद्धा स्वच्छ धुवून घेते। टोमॅटो किंवा कोकममुळे भाजीचा वयस्पणा कमी होतो, त्यासाठी आता इथे एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे। दीड पळी तेल घातले। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी द्यायची। पाव चमचा जिरा आणि पाव चमचा मोहरी घेतलेली आहे। जिरा मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर त्यामध्ये घालून घेते हिंग, चिमूटभर हिंग घातलेले आहे आणि आता कांदा टाकून घेते। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला, ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतून घेते। आता यामध्ये घालून घेते टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपल्याला। त्यानंतर इथे मसाला घालून घेतला आहे। लाल तिखट 1.5 चमचा मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। मसाला आणि हळद व्यवस्थित परतून घ्यायचे। आज कोणतंही वाटण वापरणार नाही आहे आणि सुकट बटाट्याची भाजी बनवणार आहे मी। इथे आता सुकट आणि बटाटा घालून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातलं की भाजी व्यवस्थित परतून घ्यायची। मसाले सगळे लागले पाहिजेत भाजीला। आता यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। अशा प्रकारे कोणतंही वाटण न वापरता फक्त तांदळाची पेस्ट वापरून भाजी बनवलेली आहे। भाजी परतून घ्यायची आणि त्यानंतर पाणी घालायचं आपल्याला, जसं आपल्याला रस्सा हवा असेल त्या हिशोबाने। इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून मस्त भाजी शिजू द्यायची 5 ते 10 मिनिट। पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला जर अजून पाणी हवं असेल, रस्सा पाहिजे असेल तर तेच पाणी टाकायचं आहे, गरम पाणी। अशा प्रकारे सुकट बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रुचा